नमस्कार मित्रांनो, आपल्या या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मी डॉक्टर निकिता, कन्सल्टंट डर्मॅटॉलॉजिस्ट अँड हेअर ट्रान्सप्लांट डॉक्टर फ्रॉम फॉलिकल हेअर अँड स्किन सेंटर. ॲज अ डर्मॅटॉलॉजिस्ट पेशंटशी संवाद साधत असताना एक प्रश्न प्रामुख्याने विचारण्यात येतो, तो म्हणजे की टक्कल पडल्यानंतर केस नॅचरली वाढू शकतात का? नैसर्गिकरित्या त्यांची वाढ होऊ शकते का? तर येस, काही कंडिशन्समध्ये केस पुन्हा एकदा नैसर्गिकपणे वाढू शकतात आणि ते पूर्णपणे तुमचं टक्कल का पडले आहे किंवा हेअर फॉलची कारणं काय आहेत त्यावर डिपेंड असतं. नैसर्गिकरित्या जन्मतःच आपल्या स्काल्पच्या स्किनमध्ये हेअर फॉलिकल्स म्हणजेच छोट्या छोट्या सॅक्स असतात. त्यांचा जो नंबर आहे तो थ्रूआउट लाईफ कॉन्स्टंट असतो, पण जो एरिया टेस्टोस्टेरॉनला सेन्सिटिव्ह असतो आपल्या स्काल्पचा, त्या एरियामध्ये टेस्टोस्टेरॉनच्या लेवलनुसार, एजनुसार, सेन्सिटिव्हिटीनुसार काही चेंजेस होत राहतात. जसं की मेल पॅटर्न हेअर लॉसमध्ये यामध्ये काय होतं की 5 अल्फा रिडक्टेज या एन्झाईमची ॲक्टिव्हिटी वाढलेली असते. म्हणजेच काय की डायहायड्रोटेस्टोस्टेरॉन हा हार्मोन जो असतो त्याला असलेली हेअर फॉलिकल्सची सेन्सिटिव्हिटी वाढलेली असते. मग हा DST हार्मोन करतो तरी काय? तर DST हार्मोन करतो मिनिएचरायझेशन ऑफ हेअर फॉलिकल्स. ते असतं काय? यामध्ये काय होतं की जे हेअर फॉलिकल्स असतात ते काळानुसार अजून लहान लहान होत जातात आणि त्यामुळे त्यांच्यापासून प्रोड्यूस होणारे जे हेअर्स असतात त्यांची ग्रोथ पण कमी कमी होऊन जाते. जेव्हा ही कंडिशन वर्षानुवर्ष कंटिन्यू होत राहते तेव्हा कालांतराने हेअर ग्रोथ करणारे हेअर फॉलिकल्सच अवेलेबल राहत नाहीत, पूर्णपणे लहान होऊन गेलेले असतात. आणि म्हणूनच मेल पॅटर्न हेअर लॉसने त्रस्त असणाऱ्या पेशंट्सने लवकरात लवकर जवळच्या डर्मॅटॉलॉजिस्टला व्हिजिट करणं, लवकरात लवकर ट्रीटमेंट स्टार्ट करणं फार महत्त्वाचं ठरतं. कारण डर्मॅटॉलॉजिस्ट तुमच्या स्काल्पची कंडिशन पाहून ॲलोपेशियाचा ग्रेड ठरवू शकतात आणि त्यानुसार तुम्हाला जी ट्रीटमेंट रिक्वायर्ड आहे, जसं की मेडिसिन, PRP, लेझर्स यांच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला ट्रीटमेंट स्टार्ट करू शकतात. जोपर्यंत तुमच्या स्काल्पमध्ये इनफ हेअर फॉलिकल्स असतात, इनफ हेल्थी हेअर फॉलिकल्स असतात, तोपर्यंतच आपण मेडिसिन, PRP किंवा लेझर यासारख्या ट्रीटमेंटने तुमचे केस नॅचरली रिग्रो करू शकतो, तुमचा हेअर फॉल नॅचरली कमी करू शकतो. पण ज्या केसेसमध्ये तुम्हाला इनफ हेअर रूट्स नसतील, हेअर फॉलिकल्स नसतील, अशा केसेसमध्ये मेडिसिन्सने आपण परत नॅचरली केस वाढवू नाही शकत. अशा पेशंट्समध्ये हेअर ट्रान्सप्लांट हाच एक बेस्ट ऑप्शन ठरतो. आता अजून काही प्रश्न असतील, शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता. अशाच आणखी प्रश्नांच्या उत्तरांसाठी, आणखी इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.